शेतकरी मित्रांनो, निसर्गावर प्रेम करणारे आणि तिच्या भरवशावर जगणारे आपण, पण वाढती जंगलतोड, हवामानातील बदल आणि भूगर्भातील पाण्याची घट यासारख्या आव्हानांमुळे आपली माती आणि पाणी दोन्ही धोक्यात आहेत. यावर एक सोपा, वैज्ञानिक आणि प्रभावी उपाय आहे. कमी जागेत, कमी वेळात आपल्या मातीत वाढणाऱ्या स्थानिक झाडांची अनेक छोटी छोटी जंगलं उभी करणं. होय, हे शक्य आहे. नमस्कार, मी आशिष नाबर आणि ओमकार नॅचरल फार्म्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा पद्धतीबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या शेताच्या एका छोट्या तुकड्यावर फक्त 2-3 वर्षात एक घनदाट नैसर्गिक जंगल उभं करू शकता. यालाच मियावाकी फॉरेस्ट म्हणतात. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या शेतात एक छोटं जंगल कसं उभं करायचं याचं सखोल मार्गदर्शन करेल. आपल्या शेतीत आणि पर्यावरणात काहीतरी नवं करू इच्छित असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया एका नव्या प्रवासाची, जिथे आपण निसर्गाला परत देऊया आणि आपल्या शेतीचं भविष्य आणखी सुरक्षित करूया. मियावाकी हे नाव ऐकून तुम्हाला थोडं वेगळं वाटलं असेल, पण मित्रांनो, ही जपानी पद्धत आपल्या शेतीसाठी खरंच वरदान ठरू शकते. साधारणपणे जंगल तयार व्हायला 20 ते 30 वर्ष लागतात, पण डॉक्टर आकिरा मियावाकी या जपानी वनस्पती शास्त्रज्ञांनी एक अशी क्रांतिकारी पद्धत शोधली ज्याने हेच काम फक्त 2-3 वर्षात शक्य आहे. कल्पना करा, तुमच्या शेताच्या एका कोपऱ्यात जिथे आज फक्त माती आहे, तिथे 2-3 वर्षात घनदाट वनराई उभी आहे. ही पद्धत फक्त झाडं लावत नाही, तर एका पूर्ण परिसंस्थेची किंवा इकोसिस्टीमची निर्मिती करते. इथे फक्त झाडं नाही, तर विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरं, उपयुक्त कीटक आणि सूक्ष्मजीव एकत्र नांदतात. मियावाकी जंगल उभं करण्याचे 4 सोपे नियम आहेत. पहिला नियम, मातीचं बळ वाढवा. मातीत भरपूर शेणखत, गांडूळ खत किंवा आपल्या शेतातील पालापाचोळा मिसळून तिला सुपीक बनवा. दुसरा नियम, आपलीच झाडं निवडा. तुमच्या भागात नैसर्गिकरित्या वाढणारी स्थानिक झाडं निवडा, जसा की आंबा, फणस, जांभूळ, कारंज, साग, ऐन किंवा इतर औषधी वनस्पती. यामुळे झाडांना जास्त पाणी लागत नाही आणि त्यांची वाढ नैसर्गिकरित्या होते. तिसरा नियम, दाट लागवड. एका छोट्या जागेत अगदी जवळजवळ रोपटी लावा. यामुळे सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा होते आणि झाडं लवकर उंच वाढतात. चौथा नियम, जमिनीला आच्छादन द्या. रोपं लावल्यावर त्यांच्या बाजूने सुक्या गवताचा, पाल्यापाचोळ्याचा आणि शेतातील कचऱ्याचा जाड थर टाका. यामुळे पाणी टिकून राहतं, तण वाढत नाहीत आणि जमीन हळूहळू सुपीक होते. या 4 नियमांचं पालन केल्यावर तुम्हाला केवळ 2-3 वर्षात एक परिपूर्ण आत्मनिर्भर जंगल मिळेल. मियावाकी पद्धत काय आहे हे आपण पाहिलं, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ही पद्धत आपल्या कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या सह्याद्रीच्या पट्ट्यासाठी का परफेक्ट आहे? याची अनेक कारणं आहेत. पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे मातीचं संरक्षण. आपल्याकडे पावसाळ्यात माती वाहून जाण्याची मोठी समस्या आहे, पण मियावाकी जंगलातील झाडांची दाट मुळं जणू मातीला पकडून ठेवतात. त्यामुळे अतिवृष्टीतही माती वाहून जात नाही आणि मातीचा कस टिकून राहतो. दुसरं कारण, पाणी जमिनीत मुरतं. या जंगलातील दाट सावली आणि जमिनीतील पालापाचोळ्याचं आच्छादन यामुळे पाणी लगेच कोरडं होत नाही. ते हळूहळू जमिनीत मुरतं आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवतं. यामुळे उन्हाळ्यातही विहिरींना आणि बोरवेलला पाणी मिळण्यास मदत होते. तिसरं कारण आहे जैवविविधता. आपण इथे फक्त स्थानिक झाडं लावली, जसं की आंबा, फणस, जांभूळ, कारंज, साग, ऐन आणि हरड, बेहडा याच्यासारखी औषधी झाडं. यामुळे स्थानिक पक्षी, मधमाशा, फुलपाखरं आणि इतर उपयुक्त कीटक आकर्षित होतात. हे कीटक आपल्या पिकाच्या परागीकरणासाठी
खूप महत्त्वाची असतात, ज्यामुळे पिकांचं उत्पादन वाढायला मदत होते. आणि चौथं कारण आर्थिक फायदा. हे जंगल तयार झाल्यावर तुम्हाला अनेक वर्षापर्यंत लाकडं, फळं आणि औषधी वनस्पती मिळतात. हे तुमच्या उत्पन्नाचा एक नवा स्रोत बनू शकतात. म्हणजेच मियावाकी जंगल हे केवळ एक जंगल नाही, तर आपल्या मातीचं, पाण्याचं आणि पर्यावरणाचं संरक्षण करणारं एक नैसर्गिक कवच आहे. मियावाकी वनाचे फायदे तर आपण पाहिले, पण आता खरा प्रश्न, हे करायचं कसं? घाबरू नका, ही पद्धत एकदम सोपी आहे. तुम्ही तुमच्या शेतात हे काम स्वतः करू शकता. चला एक एक पायरी समजून घेऊया. पहिली पायरी म्हणजे जागेची निवड. तुमच्या शेतातील अशी जागा निवडा जिथे तुम्ही लगेच काही पीक घेणार नाही. तुम्ही तुमच्या बांधावरची जागा, एखादी पडीक तुकडा किंवा अगदी तुमच्या घराच्या अंगणातील एक केवळ 100 चौरस फूट म्हणजे साधारण 10 बाय 10 फूट इतकी लहान जागाही निवडू शकता. सुरुवातीला लहान जागेत प्रयोग करा, म्हणजे तुम्हाला ही पद्धत पूर्णपणे समजेल. दुसरी पायरी रोपांची निवड आणि नियोजन. मियावाकी वनासाठी स्थानिक रोपं निवडणं सर्वात महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वन विभागाला किंवा चांगल्या रोपवाटिकेला भेट देऊ शकता. रोपांची निवड करताना ती जंगलाच्या विविध स्तरानुसार असावीत. यात तुम्हाला वन विभागाकडून मार्गदर्शन मिळू शकेल. मुख्य झाडं किंवा कॅनोपी लेअर. ही झाडं सर्वात उंच वाढतात आणि जंगलाचा वरचा थर तयार करतात. उदाहरणार्थ साग, ऐन, आंबा, जांभूळ, फणस, शिरीष. मध्यम झाडं किंवा सब कॅनोपी लेअर. ही झाडं मुख्य झाडांच्या खाली वाढतात. उदाहरणार्थ बेहडा, हरड, कारंज, कोकम. झुडप किंवा श्रब लेअर. ही झाडं सर्वात खालील थर तयार करतात. उदाहरणार्थ कडीपत्ता, करवंद, निगड, सीताफळ वगैरे. तिसरी पायरी मातीची तयारी. जमिनीला साधारणतः 1 ते 2 फूट खोल नांगरा आणि कुदळीने खोदून घ्या. यात आपल्या शेतातील सेंद्रिय पदार्थ मिसळा. उदाहरणार्थ गांडूळ खत, शेणखत, उसाचं पाचक, नारळाच्या शेंड्या किंवा भाताचा कोंडा. यामुळे मातीचं पोत सुधारेल आणि रोपांना उत्तम पोषण मिळेल. चौथी पायरी लागवड आणि आच्छादन. आता तयार केलेल्या जागेत रोपांची दाट लागवड करा. एका चौरस मीटरमध्ये 3 ते 4 रोपटी लावा. रोपं लावल्यावर लगेच त्याच्या बाजूने सुक्या गवताचा, पाल्यापाचोळ्याचा किंवा शेतातील कचऱ्याचा 4 ते 6 इंचाचा जाड थर अंथरा. यालाच आपण मल्चिंग म्हणतो. पाचवी पायरी सुरुवातीची 3 वर्ष मियावाकी जंगल एकदा लावल्यावर याला फार जास्त देखभालाची गरज नसते, पण पहिल्या 3 वर्षात काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. उन्हाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावं लागतं, वेळोवेळी तण काढावे लागतात आणि रोपांचं जनावरांपासून संरक्षण करावं लागतं. 3 वर्षांनी हे जंगल स्वतःची काळजी घेतं आणि तुम्ही पूर्णपणे निश्चित होऊ शकता. तर मित्रांनो, मियावाकी जंगल हे फक्त झाड लावण्याची एक पद्धत नाही, तर आपल्या मातीचं, पाण्याचं आणि आपल्या निसर्गाचं रक्षण करण्याची एक चळवळ आहे. ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुमच्या जमिनीला, तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला आणि आपल्या संपूर्ण गावातला एक हिरवं कवच देईल. तुमच्या शेतीच्या एका कोपऱ्यात केलेलं एक छोटं मियावाकी जंगल केवळ काही वर्षात अनेक पक्ष्यांना घर देईल, मातीचा कस वाढवेल आणि भूगर्भातील पाणी पुन्हा भरण्यास मदत करेल. यामुळे केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे, तर तुमच्या गावात आणि तालुक्यातही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. याची सुरुवात तुम्ही एकट्याने करू शकता. नंतर तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर अशी अनेक छोटी जंगलं उभारता येतील. एक छोटी सुरुवात संपूर्ण गावाचं आणि परिसराचं चित्र बदलू शकतं. चला तर आता फक्त विचार करू नका, तुमच्या शेताच्या एका छोट्या जागेपासून सुरुवात करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा. तुमच्या मातीला पुन्हा हिरवं करा, कारण आपलं जंगल आपलं भविष्य.